महत्वाची 3 कारणं कोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही निवडणुकांचं रणनीती ठरते, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांचं सगळं पक्ष संघटना, त्याच्यानंतर टॉप मॅनेजमेंट, निवडणूक मॅनेजमेंट कंपन्यांचा सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर, या सगळ्यांच्या सोबतीने आपण देव, देश, धर्म आणि राष्ट्रवाद हा मुद्दा आपण पाहिला. त्याचबरोबर एक विकासाचं एक चकचकीत चित्र म्हणजे सिमेंट ओरिएंटेड जे जे काही आहे त्याचा सगळ्यात मोठा वापर त्यांच्या जाहिराती, म्हणजे तुमची योजना 5 कोटीची असेल तर जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च होतील. सो लोकांपर्यंत थेट पोहोचणं, मधली माध्यमं डिलीट करणं, सोशल मीडियावरचा प्रभाव, परसेप्शन, रायटिंग, नॅरेटिव्ह रायटिंग आणि त्याचं मेंटेनन्स, या सगळ्यांचा वापर भारतीय जनता पक्ष करतात. सो एक कॉर्पोरेट कंपनी सारखं ही निवडणूक लढली जाते, तशीच ती राबवली जाते त्याची यंत्रणा. यामुळे भारतीय जनता पक्षाचा एकूण प्रभाव जो आहे, आपण पाहतो की सातत्याने, म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला सातत्याने इतकी वर्ष आपला प्रभाव राखता येणं हे फार कठीण आहे. मात्र 2012 पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाचा हा प्रभाव हा निवडणुकांच्या वरचा हा आपल्याला कायम दिसतो. तो तसा लोकांमध्ये आहे का? तर आपण लोकांमध्ये जाताना, लोकांमध्ये बोलताना असं जाणवतं की लोक तर विरोध करतायत, लोक तर टीका करतायत, लोकांनी तर यंदा ठरवले की मतदान नाही करणार. मात्र निवडणुकांचे निकाल ज्या वेळेला लागतात त्यावेळेला तुम्हाला वेगळेच निकाल दिसतात. तुम्ही मतदान केलंय त्याच्या विपरीत मॅन्डेट तुम्हाला येताना दिसतो. सो हे कम्प्लीट इलेक्शन मॅनेजमेंट, गिमिक्स, त्याच्यानंतर एक्झिट पोल यांचा सुद्धा प्रभाव आहे. एक्झिट पोलने तुमचं माइंड एवढं तयार केलेलं आहे, म्हणजे काल तुमचं मानसिकदृष्ट्या एवढी तयारी झाली की आजच्या आकड्यांचे तुम्हाला धक्का लागत नाही, धसका बसत नाही. सो हा बफर जो आहे हा त्या एक्झिट पोलने पण रिराईट केलेला आहे. सो हे समजून घेतलं पाहिजे की हे एक्झिट पोल आणि या सगळ्या माध्यमातून नेमकं काय सांगितलं जात आहे. एक्झिट पोलचे आकडे तुम्हाला नेमके भ्रमित करतायत का? आणि जे सामान्य लोकांच्या मध्ये दिसतंय, जे लोकांमधले मुद्दे दिसत आहेत, ते निवडणुकांमध्ये एक्झॅक्टली का दिसत नाहीत, ते मतपेटीतनं का व्यक्त होत नाहीत, या सगळ्यांच्या मध्ये एक कम्प्लीट मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट आहे. आणि या सगळ्यांमध्ये मोठे तज्ञ, पैसा हे सुद्धा काम करत आहे. एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्या पातळीवर जो पाहतो की एक देश, एक निवडणूक, एक नेता, एक पक्ष, हा या पद्धतीने एक उद्योगपती, असं ज्या वेळेला एकाधिकारशाही वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला दिसते, ती तशी मतदानामध्ये पण दिसते की हे एकच मत आहे की लोक एक मताने निवडून देतात एक पक्ष. तर हे असं चित्र तुम्हाला पण प्रत्यक्षात मात्र दिसत नाही, पण ते निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसतं. याच्यामध्ये मला वाटतं की सगळ्या यंत्रणांचं सिंक्रोनायझेशन झालेलं आहे. हे सिंक्रोनायझेशन एवढं पक्का आहे, याच्यामध्ये क्रिमिनल सिंक्रोनायझेशन आहे माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे हा शब्द वापरण्यावर अनेक लोक टीका करू शकतील, पण एक क्रिमिनल सिंक्रोनायझेशन आहे. याच्यामध्ये सामील असलेल्या पोलिसांना मी परवाही म्हटलं होतं की जेव्हा आपली हे थांबेल कधी, तर हे जेव्हा आपल्याला अंतरात्मा की आवाज ज्याला म्हणतो, आतील आवाज ऐकून अनेक लोक याच्या आधी राजकारण सोडले आहेत, राजीनामे दिलेले आहेत. तर ही अंतरात्मा की आवाज किंवा आतला आवाज जो माणसाचा आहे तो त्याला ऐकू येईल, तो एखाद्या यंत्रणेला ऐकू येईल, त्यावेळेला याच्यामध्ये आपल्याला दिसेल की बदल घडेल. पण आज तो कोणालाच ऐकू येत नाही, कारण बाहेर कोलाहल एवढा मोठा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपला आतला आवाज काहीतरी चुकतोय. बहुतेक आपण ह्या ट्रेंड बरोबर नाही आहोत, तर आपण काहीतरी चूक करतो. आपण याचा अर्थ देशद्रोही आहोत, आपण समाजविरोधी आहोत, आपण एखाद्या अस्मितेच्या विरोधी आहोत, असं आपल्याला आतून वाटायला लागतं. म्हणजे आज जर मी पेट्रोल डिझेल भाववाढीला विरोध केला तर देश निर्माण थांबेल की काय, अशी भावना अनेक लोकांमध्ये आहे, त्यामुळे ते विरोध करत नाही. पण हे नॅरेटिव्ह कोणी लिहिलेलं आहे, तर जे याचे लाभार्थी आहेत, या ज्या कंपन्या आहेत जे पैसे घेऊन वॉर रूम चालवतात, आयटी सेल चालवतात, यांनी नॅरेटिव्ह तयार केलेला आहे. या नॅरेटिव्हचे बळी आहोत आपण सगळे. सामान्य माणसाला वाटतं की मी जर आवाज हे केला तर आज माझ्यावर हल्ला होऊ शकेल, माझ्यावर टीका होऊ शकेल. त्यामुळे ट्रोल कल्चर जे तयार झालंय त्याच्यामुळे अनेक विवेकी लोकांचा आवाज दाबला गेला. ते मांडण्याची त्यांची शक्ती संपली, ताकद संपली. अनेक लोकांना वाटतं कशाला जमेल्यात पडा, त्यापेक्षा आपल्या घरी राहा. सो बोलणारी लोक, जो विवेकी आवाज आहे, लोकशाहीचा आत्मा काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच हा हळूहळू होत गेला. त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला निवडणुकांमध्ये दिसतो. आज बोलणारा एकही घटक या निवडणुकांमध्ये बोलताना दिसत नाही, तो कॅल्क्युलेटेड बोलतो. तो अनेकदा सत्ताधाऱ्यांना आवडेल असं बोलतो, त्यांना सपोर्ट करेल असं बोलतो, आणि या चौकटीच्या पलीकडे जाण्याची आज कोणाची हिंमत नाही. सो हे अनेक, मला असं वाटतं की मुद्दे आहेत ज्यांचा खूप गांभीर्याने, थोडं कदाचित खूप तार्किक टाईपचं विश्लेषण होऊ शकेल.
आपण खरं तर याच टाईपच्या विश्लेषणासाठी सूट होत नाही, पण हे वास्तव आहे. हे अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय की आणि हे काही बर्नॉल मुवमेंट नाही आहे. ही बर्नॉल मुवमेंट लोकशाहीसाठी आहे. आजच्या घडीला जर आपण हे पाहिलं तर लोकशाही मांडणाऱ्या लोकांना याच्यातली अस्वस्थता जाणवते, पण त्याची नेमकी भाषा, त्याची नेमकी टर्मिनॉलॉजी काही सापडत नाही की नेमकं काय घडतंय आजूबाजूला. सो आजच्या घडीला मला असं वाटतं की या निवडणूक निकालांच्या दृष्टिकोनातून या गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत की नॅरेटिव्ह रायटिंग, परसेप्शन रायटिंग हे जे काही तंत्र आज निवडणुकांमध्ये राबवलं जातं आणि कुठल्या राजकीय पक्षापासून लांब नाहीये. सगळेजण थोड्या मोठ्या फरकाने हेच करतात. आपल्या आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे हेच करतात. सगळ्या पक्षांकडे स्वतःचे ट्रोल आहेत, स्वतःचे वॉरूम आहेत, आयटी सेल आहेत. त्यामुळे याच्यातलं कोणीही याच्यापासून लांब नाही. पण हे जे काही होतंय ते फार घातक आहे. हे ते खरंच मनापासून किंवा जोमाने त्यांच्या विरोधात लढताना दिसतायत का प्रियदर्शनी मॅडम? अगदीच. खरं तर मी म्हटलं, की ज्या पद्धतीनं